नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट कडून तर भरती निघालेली आहे. त्याला आपण नाबार्ड बँक पण असंही म्हणतो. 2026 साठी ऑपॉर्च्युनिटी त्यात आलेली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास कृषी बँक भरती 2026 ची. यामध्ये तुमचं जे पद असणार आहे मित्रांनो, यंग प्रोफेशनलसाठी तर भरती निघालेली आहे. टोटली 44 पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे त्यांनी. शैक्षणिक पात्रता असणारे कोणत्याही शाखेतील डिग्रीवाले अप्लाय करू शकता. आणि ग्रॅज्युएट डिग्री, पीजी डिग्री, बीई बीटेक, त्यानंतर पीजी डिप्लोमा आणि सीए वाल्यांसाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आता संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो नाबार्डकडून आलेली आहे. त्याला आपण नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट या नावाने ओळखतो. आता याचे हेड ऑफिस जे आहे बँद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. बँद्रा ईस्टमध्ये मुंबईला. ओके. ॲडव्हर्टाइज नंबर 7 आहे. 2026 साठीची नोटिफिकेशन आलेली आहे. इन्व्हिटेशन्स केलेले आहे तुम्हाला. ॲप्लिकेशन अंडर असणार नाबार्ड यंग प्रोफेशनल प्रोग्राम ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस हा जॉब असणार आहे 2025-26 साठी. आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब म्हटल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू बेस सिलेक्शन असणार आहे. ओके. आता इंट्रोडक्शन दिलेलं आहे जे की द नॅशनल बँक ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट नाबार्डकडून ही वॅकन्सी आहे. ऑल इंडिया अप्रॉक्स ऑर्गनायझेशन ओनर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओके. गव्हर्नमेंट याची ओनर आहे म्हणजे गव्हर्नमेंट याची मालक आहे. इन्व्हाइट केलेले आहे ॲप्लिकेशन. इलेव्हिजल कॅन्डिडेट्स एंगेजमेंट असणार आहे यंग प्रोफेशनलसाठी. ओके. याच्यामध्ये द एंगेजमेंट दिलेले आहे प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. जे की प्रोव्हाइडिंग फॉर द पॉलिसी रिसर्च प्रोग्राम प्रोग्राम इव्हॅल्युएशन्स अँड इन्व्हिटेशन्स केलेले आहे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर अँड फायनान्स सेक्टरमध्ये. ओके. आता यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट फायनान्स सेक्टरला अपॉर्च्युनिटी आहे. कॅन्डिडेटसाठी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवरून फॉर्म भरायचे आहे nabaard.org वरून. ओके. 26/12/2025 ते 12/1/2026 पर्यंत फॉर्म चालू झालेले आहे. आता बिफोर अप्लाय करण्याच्या पहिले कॅन्डिडेटनी रीड करून घ्यायचे. ऑल इंट्रोडक्शन्स केअरफुली इन्शुअर फॉर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जे असणार आहे ते वाचून घ्या तरच अप्लाय करा. इन्फॉर्मेशन दिलेली आहे सगळी. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. ओके. आता तुमचं इंटरव्ह्यू बेस इथं व्हेरिफाय केलं जाणार. तुम्हाला इंटरव्ह्यू बेस तुमचं सिलेक्शन आहे. जॉइनिंग केलं जाणार इंटरव्ह्यू बेस, कारण की कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब जे असतात याच्यामध्ये तुमचे एक्झामिनेशन नाही होत. इंटरव्ह्यू बेस तुम्हाला सिलेक्शन केलं जातं. अपेअर फॉर द इंटरव्ह्यू अँड जॉइनिंग केलं जाणार आहे. म्हणजे तुमचं इंटरव्ह्यू घेतलं जाईल लगेच तुम्हाला जॉइन केलं जाणार आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी दिसते आपल्याला याच्यात पण. ओके. तर याच्यामध्ये दिलेली आहे वेबसाईट लिंक जी की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. हेल्प फॅसिलिटीसाठी तुम्हाला इथं मेल ॲड्रेस वगैरे मिळून जातो. वेबसाईटवरून तुम्ही मेल करू शकता त्यांना काही डाऊट असेल तर. इम्पॉर्टंट टाइमलाईन दिलेली आहे जे की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म. आजची तारीख आहे 26 डिसेंबर. आजच्या तारखेपासून फॉर्म चालू झालेले तर 12 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करायचं आहे आपल्याला. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे नंबर ऑफ वॅकन्सीज जे की डिसिप्लिन सिरियल नंबर डिसिप्लिन टोटल वॅकन्सी नंबर ऑफ वॅकन्सी लोकेशन दिलेलं आहे जे की मी तुम्हाला सांगणार आहे. आता सगळ्यात पहिलं पोस्ट असणार आहे क्लायमेट ॲक्शन अँड सबसिलाबिलिटीमध्ये असणार आहे. 3 पोस्ट आपल्याला बघायला मिळतात. ओके. यामध्ये आपल्याला एक पोस्ट असणार आहे हेड ऑफिस मुंबईला, एक पोस्ट असणार आहे उत्तर प्रदेश लखनौमध्ये, एक परत एक एक पोस्ट असणार आहे हिमाचल प्रदेश शिमलामध्ये. ओके. 2 नंबरचं पद असणार आहे इकॉनॉमिक्समध्ये असणार आहे. 3 वॅकन्सी दिलेल्या आहेत. 2 पदं असणार आहे हेड ऑफिस मुंबईला, एक पद असणार आहे झारखंड रांचीला. 3 नंबरचं पद असणार आहे डाटा सायन्ससाठी 4 पदं याच्यात बघायला मिळतात. 3 पदं असणार हेड ऑफिस मुंबईला, एक पद असणार आहे उत्तराखंड देहरादूनमध्ये. 4 नंबरचं पद सायबर सिक्युरिटीमध्ये एक पद असणार ते ते पद असणार फक्त आणि फक्त हेड ऑफिस मुंबईमध्ये. 5 नंबरचं पद असणार अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असणार आहे. ज्यात 2 पदं दिलेली आहे. एक पद असणार आहे उत्तर प्रदेश लखनौला, एक पद असणार आहे कर्नाटक मंगळुरूमध्ये. ओके. 6 नंबरचं पद ग्राफिक डिझाइनला एक पद असणार आहे उत्तर प्रदेश लखनौमध्ये एक वॅकन्सी आहे. 7 नंबरचं पद असणार आहे ऑथराइज्ड अँड डॉक्युमेंटेशनमध्ये असणार आहे. ऑथराइज्ड डॉक्युमेंटेशनमध्ये 2 वॅकन्सी हेड ऑफिस मुंबईला आणि आसाम गुवाहाटीला एक वॅकन्सी. 8 नंबरमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जास्त पदं 12 पदे असणार आहे. त्यातले 9 पदं हे मुंबई हेड ऑफिसला असणार आहे. एक पद आसाम गुवाहाटीला असणार आहे. एक पद मिझोरामला असणार आहे. एक पद वेस्ट बंगालमध्ये असणार आहे कोलकाताला. त्याच्यानंतर 9 नंबरचं पद असणार आहे जिओ इन्फॉर्मेशन्समध्ये असणार आहे. जे की एक पद आपल्याला हिमाचल प्रदेश शिमलासाठी आहे. 10 नंबरचं पद डेव्हलपमेंट मॅनेजमेंटला 3 पद, एक पद उत्तर प्रदेश लखनौमध्ये, 2 पदं न्यू दिल्लीमध्ये असणार आहे. 11 नंबरचं पद असणार आहे प्रोजेक्ट मॉनिटरिंगमध्ये असणारे 4 पद. याच्यामध्ये हेड ऑफिस मुंबईला 1 पद, 2 पद तामिळनाडू चेन्नईला, 1 पद असणार हरियाणा चंदीगडमध्ये. 12 नंबरचं पद फायनान्समध्ये पण आपल्याला 6 वॅकन्सी बघायला मिळतात. हेड ऑफिस मुंबईला अपॉर्च्युनिटी आहे.
13 नंबरचं UI अँड UX डिझायनिंगमध्ये एक पद असणार हेड ऑफिस मुंबईला. सॉफ्टवेअर टेस्टिंगचं एक पद आहे हेड ऑफिस मुंबईला. असे याच्यामध्ये पदं डिवाइड केलेले आहेत डिफिनेशनमध्ये. एज्युकेशन क्वालिफिकेशन आता तुम्हाला मी खाली सांगेल. आता याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे, इन ऑर्डर दिलेला आहे, त्याच्यानंतर प्रोग्राम दिलेला आहे कॅन्डिडेटसाठी, ओके, इंडिव्हिज्युअलसाठी, ओके, जे की ओनली वन साइड डिसिप्लिन, लोकेशन, मल्टिपल ॲप्लिकेशन आपल्याला भरायचे असेल तुम्ही भरू शकतात, पण वेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगळी चलन फीस भरावी लागेल, ओके. तर आपल्याला कोणत्या ज्या स्टेटमध्ये राहतो त्या स्टेटमध्ये फॉर्म भरा, जेणेकरून आपलं सिलेक्शन पण लवकर होईल. लोकल लँग्वेज वगैरे येते आपल्याला त्या भाषेतली, तर आपलं सिलेक्शन होऊन जातं. एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला काउंटिंग डेट आहे वर्क एक्सपिरियन्सचं 1/11/2025 पर्यंत आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन एज लिमिट वगैरे काउंटिंग होणार आहे, ओके. तर क्वालिफिकेशन्स वगैरे आपलं झालेलं पाहिजे 1/11/2025 पर्यंत, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. सगळं सेमिस्टर आपण क्लिअर पाहिजे, पास पाहिजे, सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे त्या तारखेपर्यंत. एज लिमिट दिलेलं आहे, नॅशनॅलिटी दिलेलं आहे, इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. 21 ते 30 वर्षापर्यंत आपण असाल तर अप्लाय करू शकतो. एज लिमिट काउंटिंग डेट आहे 1/11/2025, 1/11/1995 पासून तर 1/11/2004 पर्यंत आपली डेट ऑफ बर्थ असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ड्युरेशन ऑफ प्रोग्राम जो असणार आहे, आता ड्युरेशन दिलेलं आहे एंगेजमेंट यंग प्रोफेशनलचं, जे की 1 वर्षाचं आपल्याला असणार आहे. मिनिमम आपल्याला 3 वर्षापर्यंत असतं. डिपेंडिंग करतं की ऑन परफॉर्मन्स आपला कसा आहे यंग प्रोफेशन ऑर्गनायझेशन रिक्वायर्डमध्ये, ओके. म्हणजे 1 वर्षापर्यंत पण काम भेटू शकतं किंवा 3 वर्षापर्यंत भेटू शकतं. त्यानंतर वाढवू पण शकतं, पण तुमचं कामावर डिपेंड करतं तुम्ही कशा पद्धतीने ऑर्गनायझेशनला काम करत आहात. आता तुम्हाला जर पगाराबद्दल जर बोलायला गेलं तर यंग प्रोफेशनमध्ये पेड मंथली आपल्याला 70,000 रुपये महिना असणार आहे. इन्कम टॅक्स वगैरे एनी अदर टॅक्स लेबल असणार आहे. डेडिकेट केली जाणार आहे. बिफोर अप्लाइंग करण्याच्या आधी ते बघून घ्या. सिलेक्शन प्रोसेस दिलेलं आहे, जे की आपल्याला 2 स्टेप प्रोसेस दिलेली आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला ॲप्लिकेशन स्क्रीनिंग करायची आहे, जे की ॲप्लिकेशन रिसीव्ह द्यायचं आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेटनी. ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे. जे स्क्रीनिंग कंप्लीट झाल्यानंतर इंटरव्ह्यू आपले घेतले जाईल. मॅट्रिक सॉर्ट्स फॉर अकॅडमिक प्रोफेशनल नॉलेज वगैरे वर्क एक्सपिरियन्स नॉलेजबद्दल इंटरव्ह्यू घेतला जाईल. तर इंटरव्ह्यू तुमचा जो असणार आहे यंग प्रोफेशनलचा असणार आहे. सिलेक्शन कमिटीकडून ते घेतला जाईल, ओके. सगळ्यात आधी तुम्हाला ॲप्लिकेशन स्क्रीनिंग म्हणजे ॲप्लिकेशन पाठवलं जाईल. लगेच तुम्हाला एक कॉल येईल. त्या कॉलवर तुम्हाला थोडा बेसिक माहिती वगैरे घेतली जाईल. त्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू शेड्यूल केलं जाईल. कशा पद्धतीने तुम्ही कॅरी करता तो कॉल पण, ओके. फायनल अपॉइंटमेंट दिलेली आहे, जे की आपल्याला डिसाईड फॉर द सिलेक्शन कम्युनिटीच्या हातामध्ये आहे. ते पर्पज त्यांच्याकडेच, ओके. किती मार्क देतात आपल्याला, किती नाही. अपॉइंटमेंट दिलेला आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेट सब्जेक्ट दिलेला आहे. डिक्लेरेशन दिलेलं आहे. मेडिकल ऑफिसर्स वगैरे आपलं मेडिकल वगैरे चेक करेल. इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपल्याला कंडक्ट केलं जाईल नाबार्डकडून आपलं रिजनल स्टेट अँड सगळं काही, ओके. लीगल दिलेलं आहे. लीगल स्टेटस दिलेला आहे. यंग प्रोफेशनल सिलेक्टेड शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिस याच्यामध्ये असणार आहे, जे की स्टाफ मेंबरसाठी ऑफिशियली वेबसाईट वगैरे दिलेली आहे. यंग प्रोफेशनल हे जॉब प्रोफेशनल राहणार आहे तुमचं, ओके. आता लीव्ह फॅसिलिटी दिलेल्या आहे. महिन्यामध्ये आपल्याला वर्षाला आपल्याला 30 डे आपल्याला सुट्ट्या भेटू शकतात, ओके. कोणत्याही बँकेने वर्षाला 30 सुट्टी भेटते आपल्याला, जे आपण आपल्या मनाने घेऊ शकतो, ओके. अवेलेबल फॉर सेल्फ ऑनली दिलेलं आहे, ओके. मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल फॉर ऑनली सेल्फ म्हणजे स्वतःसाठी, म्हणजे फॅमिलीसाठी तुम्हाला भेटणार नाही, ओके. फॅसिलिटी दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला टी, कॉफी, आपल्याला लंच वगैरे, डिनर वगैरे जे काही असेल ते भेटत जाईल. त्यांच्याकडून टी, कॉफी वगैरे आपल्याला भेटेल, ओके. काही आपल्याला असेल नाश्ता पाणी वगैरे सगळं काही तर फॅसिलिटी भेटेल आपल्याला, ओके. कंडक्ट डिसिप्लिन अँड अपील दिलेलं आहे, जे की सर्व्हिस दिलेलं आहे एक प्रोफेशनसाठी. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. याच्यामध्ये नाबार्डकडून कम्युनिटीकडून वॅकन्सी आहे. इंटरनल डाटा विथ मे बी यंग प्रोफेशनसाठी तर पद दिलेलं आहे. एंगेजमेंट ऑर्गनायझेशन दिलेलं आहे यंग प्रोफेशनल, ओके. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता छोटी मोठी माहिती देण्यात आलेली आहे स्किलबद्दल, वाचून घ्या तेवढी. टर्मिनेशनबद्दल इथं दिलेलं आहे, जे की तुम्ही आता विदाऊट आपल्याला प्रोव्हाइडिंग आपण सुट्टी घेतली, लिव्ह न टाकता तुम्ही सुट्टी टाकली वगैरे काही केलं, कामाबरोबर नाही केले, तर आपल्याला टर्मिनेट पण करू शकता किंवा तुम्हाला 1 महिन्याच्या नोटीस पिरियडमध्ये तुम्ही काम पण सोडू शकतात, ओके. ट्रॅव्हल फॅसिलिटी आहे, मेडिकल फॅसिलिटी, मेडिकल कव्हरेज आहे, सर्व्हिस इन्क्लुडेड आहे, इंजुरीसाठी आपल्याला सगळी की फॅसिलिटी दिली जाईल, ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर इथं देण्यात आलेली आहे आपल्याला मेंटरशिप रिव्ह्यू दिलेला आहे, की कसं यंग प्रोफेशनमध्ये तुम्ही काम कशा पद्धतीने करता, ती मेंटरशिप वगैरे आपल्याला भेटतील. काय काम करायचं आहे सगळी माहिती तुम्हाला दिली जाईल, ओके. ॲप्लिकेशन फीज असणार आहे नॉन रिफंडेबल ₹150 म्हणजे ₹150 असणार आहे ॲप्लिकेशन फीज सगळ्या कॅटेगरीना, कोणत्याही कॅटेगरी सूट नाही. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करा, पेमेंट फीज भरा, स्कॅन अँड डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करा 26/12/2025 ते 12/1/2026 पर्यंत, ओके. आता इम्पॉर्टन्स याच्यामध्ये दिलेलं आहे बिफोर अप्लाय करण्याच्या आधी मित्रांनो,
याच्यात फोटोग्राफची साईज दिलेली आहे, सिग्नेचर अपलोड करायची, लेफ्ट थंब अप्लाय करायचं आहे, डिक्लेरेशन तुम्हाला आयपासून तर रिक्वायर्डपर्यंत इथपर्यंत लिहून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यात संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. नॉन रिफंडेबल फीज असणार आहे 26 डिसेंबर 2025 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत फॉर्म भरा. रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईन ॲप्लिकेशन क्लिक हिअर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे द सेम नंबर दिलेला कॅन्डिडेटसाठी. याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही बॉटम वगैरे दिलेलं आहे. ओके. ओके. पेमेंट बॉटम वगैरे क्लिक करा आणि सबमिट करा. पेमेंट फीस दिलेली आहे. याच्यामध्ये ओन्ली ऑनलाईन मोड आपल्याला इथं पेमेंट फीस पे करायची आहे. ऑनलाईन मोडमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ओके. गाईडलाईन दिलेली अपलोड डॉक्युमेंटची साईज वगैरे तुम्ही इथे बघू शकता. आता साईज वगैरे काय आपल्याला फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट त्यांची साईज हे आपल्याला फॉर्म भरताना पण समजून जातील. जर तुम्हाला याच्यात वाचायची असेल सिग्नेचर वगैरेची साईज वगैरे किती लागणार डॉक्युमेंटची, तर यात पण तुम्ही बघू शकता. ओके. तर फॉर्म भरताना हे बघून घ्यायचं आणि तेवढं अप्लाय करून घ्यायचं. मी तर म्हणतो की ऑनलाईन सायबर कॅफेवर जाऊनच भरून घ्या, म्हणजे काही चुका होत नाही. तर आपले फॉर्म चालू झालेले 26 डिसेंबर 2025 ते 12 जानेवारी 2025 पर्यंत. याची नोटिफिकेशन आली आजच्या तारखेला 26 डिसेंबर 2025 ला. आजच नोटिफिकेशन आली. लगेच आपण त्याच्यासमोर हा व्हिडिओ सादर केला आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला सांगायचं राहिले तर वर्क एक्सपिरियन्स बद्दल माहिती तुम्हाला देऊन देतो आता. ओके. आता क्लायमेट ॲक्शन्समध्ये जे असणार तुम्हाला बॅचलर डिग्री लागणार आहे. इन्व्हायरमेंटल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालेली असेल 55% मध्ये डिग्री. तर 60% आणि SC/ST जर आपण कॅटेगरी असाल तर मिनिमम आपल्याला 55% लागणार आहे, असं इथे दिलेलं आहे. ओके. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. इकॉनॉमिक्समध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लागणार आहे. इकॉनॉमिक्समध्ये 55% ओके. तर अप्लाय करू शकतो. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. डाटा सायन्समध्ये पण इथं बी.टेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 60% डिग्री झालेली पाहिजे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. सायबर सिक्युरिटीमध्ये बॅचलर डिग्री ऑफ कॉम्प्युटर सायन्स IT सायबर सिक्युरिटीमध्ये आपलं झालेली पाहिजे 60% डिग्री. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यात पण लागणार आहे आपल्याला. ओके. अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलर डिग्री एज्युकेशन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्समध्ये आपली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिग्री झालेली पाहिजे. M.Ed वगैरे झालेलं असेल, MBA झालेलं असेल, PG डिप्लोमा झालेला असेल, MBA झालेलं असेल, HR वगैरे काहीही तरी अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पण आपल्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ग्राफिक डिझाईनमध्ये आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे बॅचलर डिग्री इन डिजिटल मीडियामध्ये मल्टीमीडिया ग्राफिक डिझाईन लागणार 60% तर अप्लाय करू शकता. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. PR अर्थ टेचमध्ये आपल्या डॉक्युमेंटेशनमध्ये आपल्याला 55% आपली डिग्री झालेली पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री 55% मास इंडिया डेव्हलपमेंट कम्युनिकेशन्समध्ये ओके 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये इथं पद असणार आहे जे की तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये BTech कॉम्प्युटर सायन्स याच्यामध्ये असणार आहे आपलं पद. ओके. याच्यासाठी आपल्याला 55% आपली डिग्री झालेली पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री वगैरे असेल तरी अप्लाय करू शकता. 1 वर्षाची आपल्याला याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे. त्याच्यानंतर जिओ इन्फॉर्मेशनमध्ये पण पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री जिओ इन्फॉर्मेशन जिओग्राफी वगैरे रिमोट स्कॅनिंग वगैरे 55% डिग्री. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री लागेल. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. ओके. डेव्हलपमेंट मॅनेजमेंटमध्ये बॅचलर डिग्री लागणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन सोशल मीडिया वर्क वगैरे डेव्हलपमेंट वगैरे कसं करायचं आहे त्यामध्ये आपल्याला डिग्री पाहिजे आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. प्रोजेक्ट मेंटरिंगमध्ये इथं बॅचलर डिग्री लागणार आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री ॲग्रिकल्चर, सोशल सायन्स ओके अँथ्रोलॉजी वगैरे जे काही असेल ते आपण अप्लाय करू शकता. 55% डिग्री 1 वर्षाचा एक्सपिरियन्स. फायनान्ससाठी जर बघायला गेले तर आपल्याला BBA, MBA वाल्यांसाठी, PG डिग्रीवाल्यांसाठी चांगली पॉझिटिव्ह, CA वाल्यांसाठी 60% किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असेल तर 55% डिग्री पाहिजे. 1 वर्षाची आपल्याला एक्सपिरियन्स लागणार आहे. UI UX डिझाईनमध्ये बॅचलर डिग्री लागणार आहे. बॅचलर्स ऑर मास्टर डिग्री कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 60% आणि ग्रॅज्युएशन मिनिमम 55% लागणार आहे. 1 वर्षाचा एक्सपिरियन्स याच्यात पण लागणार आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये आपल्याला बॅचलर डिग्री और मास्टर डिग्री कॉम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 60% पाहिजे. 55% ग्रॅज्युएशन मिनिमम पाहिजे आहे. ओके. तर आपल्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. याची मी अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आजच्या तारखेपासून फॉर्म चालू झालेले आहे. ओके. 26 डिसेंबरपासून तर 12 जानेवारी 2026 पर्यंत. ओके. याचा तुम्हाला PDF फाईल जर पाहिजे असेल तर PDF फाईल मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकतात. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.
अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब फॉर तसं याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. तोपर्यंत आपण अशी जॉब अपडेटसाठी भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.